तर त्याच्या अगोदरचं लेक्चर आपलं झालंय ते मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स, किंवा त्याच्यामध्ये आपण कंडक्टर्स, इन्सुलेटर्स आणि सेमी कंडक्टर्स हे हा भाग बघतोय. मागच्या लेक्चरला हे झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असं सांगितलंय. कारण मेटल्स हे गुड कंडक्टर्स का असतात त्याचं कारण काय, तर इन दी व्हॅलेन्सी सेल मीन्स in the outermost cell of an atom of the element there are free electrons or unpaired electrons, and these free or unpaired electrons are available for conduction of electricity. Means metals are good conductors of electricity. आणि त्याच्यामध्ये असं पण सांगितलंय इन मेटल, इन केस ऑफ मेटल्स, इन केस ऑफ मेटल्स देर इज व्हेरी स्मॉल एनर्जी गॅप इन बिटवीन व्हॅलेन्सी बँड अँड कंडक्शन बँड. मीन्स electrons from valence band can be promoted if there is necessity of the electrons in the conduction band. Electrons from valence band can be promoted into conduction band, and the electrons from conduction band is available for conduction of electricity. Means metals are good conductors of electricity. त्याच्यानंतर इन्सुलेटर्स, विद्युत प्रवाह ज्याच्यातून फ्लो होत नाही त्यांना काय म्हणायचं, इन्सुलेटर्स. इन्सुलेटर these are the substances in which the substances which cannot having a tendency to flow electricity through them, or the substances which cannot conduct electricity. The substances which cannot conduct electricity, such substances are known as insulators. जे पदार्थ किंवा ज्या पदार्थामधून इलेक्ट्रिसिटीचं वहन होत नाही अशा सबस्टन्सना आपण इन्सुलेटर्स म्हणतोय. ज्या सबस्टन्सेस मधून इलेक्ट्रिसिटीचं वहन होतं त्यांना आपण कंडक्टर्स म्हटलंय. ऑल मेटल्स आर कंडक्टर्स. पिरियडिक टेबल मध्ये साधारणपणे 90-92 च्या आसपास एलिमेंट्स ही मेटल्स आहेत, जे सर्वच्या सर्व मेटल्स हे कंडक्टर्स आहेत. एक 8 ते 10 एलिमेंट्स जे पी ब्लॉकच्या अप्पर राईट हँड कॉर्नर मध्ये आहेत. उदाहरणार्थ नायट्रोजन, ऑक्सिजन घ्या, फ्लोरीन घ्या, क्लोरीन घ्या. दीज आर दी गॅसियस एलिमेंट्स. दे कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी कारण ते नॉन मेटल्स आहेत. नॉन मेटल्स कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. Metals are good conductors of electricity. Non-metals, they are insulators of electricity. Last त्याच्यातला आपण सेमी कंडक्टर्स बघतोय. सेमी कंडक्टर्स. सेमी कंडक्टर्स means the elements or the substances which conduct electricity at some conditions. Conduction of electricity depends upon conditions. Means the substance which is insulator
at a low temperature. The substance is an insulator at low temperature, but it can conduct electricity at a high temperature. एकच सबस्टन्स आहे, तो सबस्टन्स काय केलं, अतिशय कमी तापमान आहे, त्या तापमानाला तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. परंतु त्याच सबस्टन्सचं आपण जर का टेम्परेचर वाढवलं तर मात्र तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. म्हणजेच काय, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इट डिपेंड्स अपॉन temperature. Conduction of electricity depends upon temperature. Such substances are known as semiconductors. सेमीकंडक्टर कळालं का? तुम्ही झोपीत आहात, अभ्यास कर म्हटलं तरी काय तुम्ही गाढ झोप झाली, बाजरीची भाकरी खाऊन झोपलाय. सॉरी बोलायला नको, कारण हे युट्यूब वरतीच पूर्ण त्याच्यावरती हेच बोललेलं ते पण त्यात. ठीक आहे, मला सांगायचंय काय की कंडक्टर्स म्हणजे लो टेम्परेचरला काय होतं, त्या सबस्टन्स, त्या एलिमेंट किंवा त्या ऍटम मधल्या कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन अवेलेबल असत नाहीत. समजा हा कंडक्टर आहे, सॉरी किंवा हा एलिमेंट घेतलाय, हा कमी तापमान, ह्याचं तापमान काय केलं आपण 0 किंवा -10 केलं. ह्या -10 टेम्परेचरला ह्याच्यात इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्सी बँड मध्ये असतील, परंतु कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन 0 असतील. कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन नाहीत ना, म्हणून इलेक्ट्रिसिटी कंडक्शन करूच शकणार नाही. कळलं का? परंतु याचंच टेम्परेचर आपण वाढवलं तर मात्र काय होणार आहे, व्हॅलेन्सी बँड ब्रेक होणार आहे. व्हॅलेन्सी बँड मधली काही ऑर्बिटल्स ब्रेक होणं म्हणजे तुटणं, ऑर्बिटल हे होणं, डिस्रप्ट होणं. आणि अशी ऑर्बिटल्स ब्रेक झाल्यामुळं त्यातले काही इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्सी बँड मधून कंडक्शन बँड मध्ये शिफ्ट होतात. आणि म्हणून कंडक्शन बँड मध्ये असे शिफ्ट झालेले इलेक्ट्रॉन अवेलेबल झाले. आता हे कधी होतात, at high temperature. At high temperature or if the temperature of the substance is increased, some electrons from valence band, they transferred into the conduction band. In the conduction band, due to availability of electrons at high temperature, the element can conduct electricity. Means single substance which is an insulator at low temperature, and the same substance it is conductor at high temperature. Such a property of conductivity is known as semiconductor. In case of semiconductors, this is the valency band. हा काय आहे, व्हॅलेन्सी बँड. त्याच्यानंतर इथं हा जो आहे हा कंडक्शन बँड. इथं हा जो आहे तो
स्मॉल एनर्जी गॅप. व्हॅलन्सी बँड आणि कंडक्शन बँड या दोन्ही मधला हा जो गॅप आहे हा कमी असतो आणि म्हणून यातले इलेक्ट्रॉन याच्यामध्ये शिफ्ट होऊ शकतात. कधी? हाय टेम्परेचरला. ऍट हाय टेम्परेचर electrons from valency band they can transferred into conduction band. याला कंडक्शन बँड म्हटले. कंडक्शन बँड मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अवेलेबल झाले की तो काय करतो? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. मेटल्स मध्ये काय असतं सांगितलंय मी परत. हे मेटल्स कंडक्शन बँड, हा कंडक्शन बँड. त्याच्यानंतर हा व्हॅलन्सी बँड. ह्याच्यामधलं डिस्टन्स अतिशय शॉर्ट असतं. हे कोणामध्ये? मेटल्स मध्ये. हे कोणामध्ये? मेटलाइट्स, सिलिकॉन, जर्मेनियम एटसेट्रा. सिलिकॉन आणि जर्मेनियम किंवा आर्सेनिक ही एलिमेंट्स कशी आहेत? मेटल्स पण आहेत आणि नॉन मेटल्स पण आहेत. तर त्याच्यामध्ये याच्यापेक्षा थोडासा एनर्जी गॅप जास्त असतो. आणि नॉन मेटल्स मध्ये काय असतं? नॉन मेटल्स मध्ये हा कंडक्शन बँड आणि हा व्हॅलन्सी बँड. याला काय म्हणायचं? व्हॅलन्सी बँड. याला म्हणायचं कंडक्शन बँड. हा एनर्जी गॅप किती आहे? लार्ज. आणि म्हणून इथला इलेक्ट्रॉन याच्यामध्ये शिफ्ट करण्यासाठी एनर्जी जास्त लागते किंवा हे शक्य नाही. हे कुणाच्या बाबतीमध्ये? नॉन मेटल्स. नॉन मेटल्स मध्ये व्हॅलन्सी बँड आणि कंडक्शन बँड याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो दोन्हीमध्ये. म्हणून इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्सी बँड मधले कंडक्शन बँड मध्ये आपण शिफ्ट करू शकत नाही इझिली. आणि म्हणून नॉन मेटल्स हे बॅड कंडक्टर्स म्हणजे त्याला इन्सुलेटर्स म्हणतात. मेटल्स मध्ये व्हॅलन्सी बँड, कंडक्शन बँड अगदी एकमेकाला टच असल्यासारखे आहे. याच्यातून याच्यात इलेक्ट्रॉन इझिली जाऊ शकतात. म्हणून मेटल्स मधले व्हॅलन्सी बँड मधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये इझिली जाऊ शकतात. म्हणून याला मेटल्स ना कंडक्टर्स म्हटले. या दोन्हीच्या मधला गुणधर्म इथं आहे. याच्यामध्ये अतिशय कमी डिस्टन्स आहे, याच्यामध्ये अतिशय जास्त आहे. त्याच्यामध्ये व्हॅलन्सी बँड आणि कंडक्शन बँड याच्यामधलं डिस्टन्स पुरेसा आहे. जास्ती पण नाही आणि फार कमी पण नाही. परंतु व्हॅलन्सी बँड मधले इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँड मध्ये शिफ्ट करणं पॉसिबल आहे. आणि हाय टेम्परेचरला व्हॅलन्सी बँड मधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये शिफ्ट होऊ शकतात. आणि म्हणूनच at low temperature these are the metalloids. At low temperature metalloids are bad conductors of electricity, means they are insulators. But at high temperature they can conduct electricity, means electrons from valency band they are transferred to conduction band. This property means insulating property and conducting property. Both properties observes in the same substance, and such substances are known as semiconductors. माझ्यामध्ये सेमीकंडक्टर हा भाग आता तुम्ही परीक्षेमध्ये न बघता न वाचता सुद्धा लिहू शकाल, इतकं मी समजावून दिले. दिले ना? ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो तर या सेमीकंडक्टर्स जी एलिमेंट्स आहेत काय म्हणतोय बघा. जी एलिमेंट्स म्हणजे जे मेटलाइट्स सेमीकंडक्टर्स आहेत. मीन्स
they possess conductivity at a finite, एका ठराविक कंडिशनलाच ते इलेक्ट्रिसिटी कंडक्शन करतात. ऍट लो टेम्परेचर, तापमान त्या पदार्थाचं अतिशय कमी आहे, कंडक्शन अजिबात करणार नाही, म्हणजे ते इन्सुलेटर्स असतील. तापमान वाढवलं, व्हॅलेन्सी बँड मध्ये इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये शिफ्ट होतील, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतील. म्हणजे the semiconductors which possess the conductivity property at a finite conditions or finite range, एका ठराविक मर्यादेत ते इलेक्ट्रिसिटी कंडक्शन करतात आणि यांना म्हटलंय इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स किंवा त्याला इंट्रिन्सिक कंडक्टिव्हिटी म्हणायचं. इंट्रिन्सिक का? Those substances which conducts electricity at high temperature only, and they are non-conductors or bad conductors at low temperature. Means conductivity, it depends upon conditions. Such a property of conductivity, it is known as intrinsic conductivity. त्यालाच intrinsic conductivity असं म्हणायचं. त्याच्यानंतर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स मीन्स याच्यामध्ये एक्सट्रिन्सिक शब्द पण त्या शब्दामध्ये एक्सट्रिन्सिक बाहेरचं त्याच्यामध्ये काहीतरी ऍड केलेलं असतं. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता याच्यामध्ये परत दोन टाइप आहेत, एन टाइप सेमीकंडक्टर, पी टाइप सेमीकंडक्टर. एन टाइप सेमीकंडक्टर आणि दुसरा पी टाइप सेमीकंडक्टर. एन टाइप कशाला म्हणायचं, पी टाइप कशाला म्हणायचं. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे कसे तयार होतात हे पण सांगतो मी. एखादा एलिमेंट आहे तर त्या एलिमेंट मध्ये समजा सिलिकॉन हा एलिमेंट 14व्या ग्रुपचा आहे. 14व्या ग्रुप पिरियोडिक टेबल मध्ये 14वा ग्रुप कुठला आहे बघा. 14व्या ग्रुप मधली एलिमेंट्स त्याच्यामध्ये सिलिकॉन येतो. तर या सिलिकॉन ऍटमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 14. 14 ऍटॉमिक नंबर सिलिकॉनचा. सिलिकॉन हा मेटॅलॉइड आहे, मेटल पण आहे आणि नॉन मेटल पण आहे, म्हणजे किंवा ह्याचं दोन्हीचं मिश्रण म्हणजे मेटॅलॉइड आहे. तर ह्या सिलिकॉन मध्ये सिलिकॉनचा क्रिस्टल घेतलाय. तर या सिलिकॉनच्या क्रिस्टल मध्ये काय करायचं, तर समजा हा सिलिकॉन क्रिस्टल मी दाखवतो इथं. सिलिकॉन सिलिकॉन सगळे सिलिकॉनचे आयटम्स आहेत. या सिलिकॉनच्या क्रिस्टल मध्ये मी काय केलंय, एक एलिमेंट 15व्या ग्रुपचा प्लेस केलाय. बोलू नका कोणी. 15व्या ग्रुपचा एलिमेंट प्लेस केलाय. आता सिलिकॉनचा ऍटॉमिक नंबर 14, कॉन्फिगरेशन 2 8 4, 15 फॉस्फरस 2 8 5. इथं काय होतं बघा,
सिलिकॉन, प्रत्येक सिलिकॉन कडे हे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन, अशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉन्स असतात. फॉस्फरस मध्ये मात्र थोडस वेगळं असतं. काय वेगळं असतं तर एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये जास्त असतो. फॉस्फरस मध्ये 5वा इलेक्ट्रॉन, शेवटच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स मी इथे दाखवले. सिलिकॉनच्या शेवटच्या शेल मधले 4 इलेक्ट्रॉन. आता इकडे पण सिलिकॉन ऍटम आहे असं गृहीत धरला, इथं सिलिकॉन. तर सिलिकॉनचे ऍटम्स अशा पद्धतीने अरेंज झालेले असतात. या सिलिकॉन मध्ये मी काय केलं, एक फॉस्फरसचा ऍटम काय केला, सिलिकॉनचा ऍटम काढला आणि फॉस्फरसचा ठेवला. तर फॉस्फरस मध्ये काय आहे, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन हा काय आहे, निगेटिव्ह चार्जेस आहे. तर हे इलेक्ट्रिक चार्ज काय आहे, निगेटिव्ह आहे. तर हा इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे फॉस्फरस कडे. तर याची टेंडन्सी काय असते माहिती आहे का, एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तर तो काय करतो, इथून मूव्ह होतो या बाजूला. इकडे इलेक्ट्रॉन मूव्ह झाला की या ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रॉन मूव्ह इथं झाल्यानंतर इथं निगेटिव्ह चार्ज राहतो. फक्त इलेक्ट्रॉन मूव्ह होतो आणि त्याचा चार्ज मात्र तिथंच राहतो. परत इथं काय होतं माहितीये का, परत इथून इथं असंच होतं. इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज इथंच राहतो आणि परत इलेक्ट्रॉन इथं येतो. हे सगळं सर्कल असे याच्यामध्ये फिरत राहतं. म्हणजेच हा निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन, यातला इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर इथं निगेटिव्ह चार्जचं होल तयार होतं. निगेटिव्ह होल. इलेक्ट्रॉन पुढे गेला की हे निगेटिव्ह चार्जचं होल पण मूव्ह होतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे ड्यू टू निगेटिव्हली चार्जड होल, हा होल इथून इथं, इथून इथं, इथून इथं, इथून इथं असा सारखं मायग्रेट होत राहतं. मीन्स कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, इट इज कॅरीड आउट बाय दी एजन्सी ऑफ निगेटिव्हली चार्जड होल. मीन्स such type of semiconductor, it is known as n type semiconductor. कशामुळे झालं बघा, मी काय केलंय, सिलिकॉनचा क्रिस्टल घेतलाय, सिलिकॉनचं कॉन्फिगरेशन लिहिलंय 14 ॲटॉमिक नंबर 284. फॉस्फरस त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलंय, शेवटच्या शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन. कळलं का, इथं एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. तर हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इथून काय केला, एक्स्ट्रा असल्यामुळे तो कुठं पण फ्री आहे. हा इथून इथं गेला, इथून इथं गेला, इथून इथं गेला. मग इलेक्ट्रॉन निघून गेला की तिथं निगेटिव्ह चार्जचं होल निर्माण होतं. हे निगेटिव्ह चार्जचं होल सततपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होत राहतं. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी due to such negatively charged hole, that is known as n type semiconductor. कळलं? तर n type semiconductor च समजल्यानंतर तुम्हाला p type semiconductor सांगतो समजा. दुसरा भाग आहे त्यातला p type semiconductor. आता या पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये नेमकं उलट, सिलिकॉनचा क्रिस्टलच घेऊ आपण आणखी. तोंड बंद ठेवा.
सिलिकॉनचा क्रिस्टल आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, हा आहे 14व्या ग्रुपचा, 14वा ग्रुप, 14th ग्रुप चा एलिमेंट कोणता आहे, सिलिकॉन. सॉरी, आता याच्यामध्ये काय करायचं, 13व्या ग्रुपचा एलिमेंट ठेवायचा आहे. भले तो बोरॉन असेल किंवा आणखी कुठला अल्युमिनियम पण असू शकतो. तर इथं काय केलं मी, बोरॉन. सिलिकॉनच्या क्रिस्टल मध्ये एका सिलिकॉनचा ऍटम, एक सिलिकॉन ऍटम तिथला मी काय केलं, बाजूला काढला आणि तिथं काय केला, बोरॉनचा प्लेस केला. आता सिलिकॉनच्या मध्ये इथं अशा पद्धतीने 4 इलेक्ट्रॉन्स आहेतच. आता इथं बोरॉन मध्ये मात्र 1, 2 आणि 3 बोरॉनचा ऍटॉमिक नंबर, बोरॉन ऍटॉमिक नंबर 5, कॉन्फिगरेशन 2, 3. सिलिकॉन 14, 2, 8, 4. शेवटच्या शेल मधल्या इलेक्ट्रॉनला मी गोल केलंय. सिलिकॉनच्या कक्षेमध्ये शेवटचे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, परंतु बोरॉनच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 3. आता बोरॉनची टेंडन्सी काय बघा, प्रत्येक सिलिकॉनकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत सिलिकॉनच्या क्रिस्टल मध्ये. मग बोरॉन काय करतो, बोरॉनकडे 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, तो काय करतो, दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन शेजारच्याचा घेतो. म्हणजे काय होतं, इथला इलेक्ट्रॉन इथं आला, मग इथला इलेक्ट्रॉन निघून गेला, इथं इलेक्ट्रॉन निघून गेला की इथं पॉझिटिव्ह चार्जचं होल तयार होतं. परत या सिलिकॉनची टेंडन्सी काय माहितीये का, या सिलिकॉनचा इलेक्ट्रॉन ओढून घ्यायचा. हा इथं ओढून घेतला की परत इथं पॉझिटिव्ह चार्जचं होल तयार झालं. परत हा सिलिकॉन काय करतो, या सिलिकॉनचा इलेक्ट्रॉन ओढून घेतो, म्हणजे इथं परत पॉझिटिव्ह चार्जचं होल तयार होतं. म्हणजे बोरॉन हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. बोरॉन हा कसा आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट, त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन कमी आहे. सिलिकॉनकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन in the outermost cell of the boron atom, boron having a tendency to accept an electron from neighboring any atom from that crystal. नेबरिंग ऍटमचा शेजारच्याचा ओढून घेतो. Such electron when attracted by boron atom, electron from nearest or neighboring silicon atom get transferred towards boron atom. The position from which electron is transferred, at that place there is creation of positively charged hole. This silicon atom again repeats the procedure of boron atom. बोरॉनची प्रोसिजर तो पण परत फॉलो करतो, कारण का ह्याच्यातलं 1 इलेक्ट्रॉन निघून गेला की परत सिलिकॉन कडे 3च इलेक्ट्रॉन राहिले. सिलिकॉन काय करणार, परत दुसऱ्या सिलिकॉनचा ओढून घेणार. परत इथं तसंच झालं, परत इथं तसंच होणार, इथं तसंच होणार, इथं तसं. म्हणजे प्रत्येक वेळेला शेजारच्याचा इलेक्ट्रॉन एकाने असा खेचून घेतल्यामुळं अशी पॉझिटिव्हली चार्जड होल्स क्रिएट होतात. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जचे होल्स असे निर्माण होतात, म्हणजे हे मायग्रेट होतात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. म्हणून पॉझिटिव्हली चार्जड होल मार्फत इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी होते आणि म्हणून याला पॉझिटिव्ह चार्ज म्हणून पी टाइप सेमीकंडक्टर्स म्हटले. आता ह्याला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर का म्हटलं हे मी सांगतो, कारण का एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय केलं आपण, सिलिकॉन क्रिस्टल,
त्याच्यामध्ये दुसरा एक फॉरेन आयटम ऍड केला आपण, परका. कुठला? फॉस्फरस. एक्सट्रिन्सिक म्हणजे बाहेरचा ऍटम त्यात ऍड केला. इथं पण काय केलं? सिलिकॉनचा क्रिस्टल आहे आणि याच्यामध्ये बाहेरचा आयटम, फॉरेन आयटम ऍड केला म्हणजे बोरॉन. आणि याच्यामुळं इलेक्ट्रिसिटी कडे. ह्याला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर का म्हटलं तर एखाद्या क्रिस्टल मध्ये दुसऱ्या ग्रुपची एलिमेंट्स किंवा ऍटम्स ऍड केल्यामुळं जी कंडक्टिव्हिटी डेव्हलप होते त्यालाच म्हणायचं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. याच्यामध्ये दोन, एन टाइप सेमीकंडक्टर, पी टाइप सेमीकंडक्टर.